मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। गुणभद्र देव विरचित आत्मानुशासन ग्रंथ, ज्यावर प्रभाचंद्र आचार्यांची खंडान्वय रूपाने संस्कृत टीका विद्यमान आहे आणि यावरच पंडित प्रवर, आचार्य कल्प, पंडित टोडरमलजींनी देखील टीका लिहिलेली आहे। आणि आम्ही कालपर्यंत आप्ताची सिद्धी बघितली की आप्त कसे असतात। म्हणजे पहिल्यांदा आम्ही बघितलं की सर्व जीव सुखाची इच्छा करतात। सुख कर्माच्या क्षयामुळे होते, कर्माचा अक्षय आत्मदर्शन झाल्यामुळे होतं, चारित्र्यामुळे होतो, चारित्र्य आम्हाला दर्शनाने प्राप्त होतं, हे आप्तांनी सांगितलेलं आहे। आप्त सर्व दोषांनी रहित असतात, अशा तऱ्हेने आप्तच हे खरे सुखदायक आहे याची सिद्धी केल्यानंतर आप्तांनी जो आम्हाला मार्ग सांगितला, मोक्ष मार्ग, तो 4 आराधना रूप सांगितला। त्यामधली पहिली आराधना जी आहे ती सम्यक दर्शन आराधना। कारण मोक्ष मार्गाची बैठक जर काही असेल, पाया असेल, पहिलं सोपान असेल, तर ते सम्यक दर्शन आहे। सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्याशिवाय जीवनात धर्माची सुरुवात असत नाही। अनादी कालापासून हा जीव सम्यक दर्शनाने रहित असल्यामुळे जन्म मरणाचं, पंचपरावर्तनाचं, चतुर्गती भ्रमणाचं दुःख भोगतो आहे। आत्ता कुठे त्याला जन्म मरणापासून थोडीशी फुरसत लाभली। आज आम्ही म्हणतो की आमच्याजवळ वेळ नाही, मरायला पण आम्हाला फुरसत नाही। वाक्य बऱ्याचदा ऐकतो आम्ही की मग तो तेवढाही वेळ नाही की आता मरायलाही फुरसत नाही। आणि आचार्य सांगतात की तुला असा जन्म नंतर मिळेल की मरणापासून तुला फुरसत मिळणार नाही। एक श्वास में 18 बार। आणि हे सगळं निगोदी जीवांचं दुःख सोडून आज थोडासा आम्हाला स्व आत्मतत्वाचा विचार करण्याची वेळ प्राप्त झालेली आहे, संधी मिळालेली आहे। याचा आम्ही उपयोग करून घ्यायचा आहे। आणि म्हणून सम्यक दर्शन आमच्या जीवनात कशा रीतीने आम्हाला प्राप्त करता येईल यासाठी सर्व आमचा प्रयत्न आहे, पुरुषार्थ आहे। प्रति समय सकाळी उठल्यानंतर भावना की मला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली पाहिजे। झोपताना विचार की मला सम्यक दर्शन जीवनात कधी उत्पन्न होईल। आजपर्यंतचा माझा वेळ व्यर्थ गेला, आता एक क्षण देखील मला व्यर्थ घालवायचा नाही, प्रत्येक क्षणाचा मला उपयोग करायचा आहे। आणि अशा तऱ्हेने सम्यक्त्व आराधना जी अनिवार्य ओढ, त्याविषयी अनिवार्य उत्सुकता आणि तीच भावना बलवती होऊन आम्हाला तशा प्रकारचं फल प्रदान करणार आहे हे निश्चित। जेवढी भावना आमची तीव्र की मला कधी प्राप्त होईल, कधी प्राप्त होईल, या भावनेतूनच सम्यक दर्शन आम्हाला प्राप्त होणार आहे। फक्त कषायांची मंदता अपेक्षित आहे। आता हे श्रद्धान जे आहे, समीचीन श्रद्धा जी आहे, ही समीचीन श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन हे आपण काल बघितलेलं आहे। अशा तऱ्हेने दर्शनाविषयीचा करण लब्धीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो। आणि करण लब्धीतून 2 क्रिया करण लब्धीच्या आणि वृत्तीकरणातच घडल्या। एक घडलं अंतरकरण आणि दुसरं घडलं उपशमकरण। आणि जीवानी आता अशाच ठिकाणी प्रवेश केला की तिथे मिथ्यात्व कर्माचा अनुदय आहे। त्यामुळे जीवाला स्वतःचा स्वभाव
श्रद्धा प्रगट झाली म्हणतो, आहे ती माझीच, पण त्यावर कर्माचं आवरण होतं. हे कर्माचं आवरण निघालं आणि निखळ सूर्योदय झाला. अशा तऱ्हेने आमची श्रद्धा निर्मल झाली. यालाच सम्यक दर्शन असं म्हटलं जातं. आणि हे सम्यक दर्शन मग या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे 10 नंबरच्या, की श्रद्धानम द्विविधम. श्रद्धान किती तऱ्हेचं आहे? तर द्विविध तऱ्हेचं आहे, 2 तऱ्हेचं आहे. श्रद्धा ज्या वेळेला अनुभूती येते, ही अनुभूती तर एक प्रकारचीच आहे. श्रद्धा गुणाचा तो निर्मल प्रतिभास आहे. आणि जो श्रद्धा गुण आहे हा निर्विकल्प गुण आहे. थोडं समजायचं. निर्विकल्प गुण आहे म्हणजे श्रद्धा स्वतःविषयी काहीही बोलत नाही, अबोल आहे श्रद्धा. श्रद्धेचं कथन जे केल्या जातं ते ज्ञानाच्या माध्यमातून केल्या जातं. जशी एखादी व्यक्ती मूक असते, अबोल असते, बोलत नाही, तर त्या व्यक्तीला जेव्हा आम्हाला इंट्रोड्यूस करायचं असतं त्यावेळेला तिला इंट्रोड्यूस करण्यासाठी दुसऱ्याच व्यक्तीला सोबत घ्यावं लागतं आणि ती ओळख करून देते की अशी अशी ही व्यक्ती आहे आणि ती स्वतःविषयी एकही शब्द बोलत नाही. तशा प्रकारे हा श्रद्धा गुण जो आहे हा निर्विकल्प गुण आहे. तो स्वतःबद्दल काहीही सांगत नाही. श्रद्धा गुणाचं वर्णन हे ज्ञानाच्या माध्यमातून केल्या जातं आणि म्हणून श्रद्धेमध्ये भेद संभवतात. ज्ञानाच्या माध्यमातून, कथनाच्या माध्यमातून श्रद्धेत भेद संभवतात. आणि पहिला भेद केलेला आहे या ठिकाणी, श्रद्धानम द्विविधम. 2 तऱ्हेची श्रद्धा असते. कोणत्या 2 तऱ्हेची श्रद्धा असते? सम्यक दर्शन किती तऱ्हेचं आहे? 2 तऱ्हेनी जर आम्ही बघितलं तर कोणत्या रीतीने आम्ही सांगू शकतो 2 सम्यक दर्शनाचे भेद? कोणत्या रीतीने सम्यक दर्शनाचे 2 भेद आम्ही सांगू शकू? एक तर सांगू शकू तत्वार्थ सूत्रकारांनी जे केलेलं आहे, निसर्गज सम्यक दर्शन आणि अधिगमज सम्यक दर्शन. उत्पत्तीच्या भेदाच्या दृष्टीतून पाहिलं, उत्पन्न कसं झालं सम्यक दर्शन, तर त्यासाठी सांगितलं निसर्गज आणि अधिगमज. निसर्गज याचा अर्थ काय? उत्तर अपेक्षित आहे. निसर्गज याचा अर्थ पर उपदेशाशिवाय जे सम्यक्त्व जीवाला प्राप्त झालं त्याला म्हणायचं निसर्गज सम्यक दर्शन. पराच्या उपदेशाचं निमित्त कारण तात्काळ त्या वेळेला मिळालं नाही. म्हणजे काय झालं? निसर्गाने स्वतःसिद्ध रीतीने ते उत्पन्न झालं, म्हणून त्याला म्हटलं निसर्गज सम्यक दर्शन. दुसरं सांगितलं अधिगमज सम्यक दर्शन. म्हणजे ज्या वेळेला गुरु उपदेश मिळाला आणि गुरु उपदेशाच्या प्रधानतेने ज्या वेळेला जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्याला म्हटलं अधिगमज सम्यक दर्शन. अधिगम याचा अर्थ उपदेश. उपदेशाच्या द्वारा ज्या सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्याला म्हटलं अधिगमज सम्यक दर्शन. हे सम्यक्त्वाचे 2 भेद तत्वार्थ सूत्रामध्ये उमास्वामी आचार्यांनी केलेले आहे. हे कारण जे आहे उत्पन्न होण्याचे हे बाह्य कारण आहे. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचं अंतरंग निमित्त कारण एकच असणार आहे आणि ते असणार आहे मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी कषायांचा अनुदय. अंतरंग कारण एकच आहे. बहिरंग कारणात फरक पडला. कधी कधी कुणीतरी म्हटलं की नाही तो उपदेश ऐक तर खरी, तुझ्यात परिवर्तन झालं तर बघ, आणि उपदेश ऐकला आणि तो हृदयाला भिडला आणि परिवर्तन झालं, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. जसं सिंहाच्या पर्यायीमध्ये महावीर स्वामींना 2 चारण वृद्धिधारी मुनींचा उपदेश प्राप्त झाला आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. त्या सम्यक दर्शनाला आम्हाला म्हणता येईल
ते अधिगमज सम्यक दर्शन होतं. आणि कुणाकुणाला उपदेशतात का? नरकातल्या 7व्या नरकामध्ये कोण उपदेश द्यायला जाणार आहे? कुणीही उपदेश दाता तिथे नसतो. 3 नरकापर्यंत सोय आहे, पुढच्या नरकांमध्ये सोय नाही. त्या ठिकाणी उपदेश देणारा कुणीही नाही. आणि त्या जीवाला तिथे दुःखानुभवाच्या माध्यमातून सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. त्या ठिकाणी त्याला म्हटलं जाईल हे निसर्गज सम्यक दर्शन आहे. म्हणून 2 भेद पहिले लक्षात घ्यायचे, निसर्गज आणि अधिगमज. हे द्विविध भेद सांगितले. कशाच्या अपेक्षेने? सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीच्या अपेक्षेने. दुसरा सांगितला भेद सराग सम्यक दर्शन आणि वितराग सम्यक दर्शन. 2च भेद सम्यक दर्शनाचे केले, सराग सम्यक दर्शन आणि वितराग सम्यक दर्शन. राग हा कोणत्या गुणाचा पर्याय आहे? राग हा चारित्र गुणाचा विभाव पर्याय आहे. ज्या वेळेला तशा प्रकारे माया आणि लोभाचा उदय राहील त्यावेळेला राग राहील, आणि क्रोध आणि मानाचा उदय राहील तेव्हा द्वेष राहील. म्हणून राग जो आहे ही चारित्र गुणाची विभाव परिणती आहे. राग ज्या वेळेला आहे, रागासोबत जे सम्यक दर्शन असेल त्याला सराग सम्यक दर्शन म्हणायचं. आणि राग नसताना जे सम्यक दर्शन राहील त्याला वितराग सम्यक दर्शन म्हणायचं. साधी व्याख्या, 2 परत सम्यक दर्शनाचे भेद पाहिले, सराग सम्यक दर्शन आणि वितराग सम्यक दर्शन. चारित्राच्या अपेक्षेने हे 2 भेद लावलेले आहे. ज्या वेळेला अनंतानुबंधी तर नाही आहे, पण अप्रत्याख्यानादी राग कशाय आहे, त्या चारित्रासोबत जे सम्यक्त्व आहे त्या सम्यक्त्वाला रागासोबत ते आहे, आणि म्हणून त्या सम्यक्त्वाला सराग सम्यक दर्शन म्हटलं. आणि जेव्हा मुनींच्या जीवनामध्ये अबुद्धीपूर्वक संज्वलन कषायाचा उदय आहे आणि बाकीच्या अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12 कषायांचा अनुदय आहे आणि केवळ संज्वलनचा उदय आहे. तर आता अबुद्धीपूर्वक आहे तोही, त्यामुळे राग दशा बुद्धिपूर्वक नाही. म्हणून त्यांच्या सम्यक दर्शनाला वितराग सम्यक दर्शन म्हटल्या गेलेलं आहे. इथपर्यंत मला वाटते क्लिअर झालं असावं. प्रकरण महत्वाचं प्रकरण आहे, कारण आमच्या श्रद्धेशी रिलेटेड ह्या गोष्टी आहे. म्हणून पहिल्यांदाच निसर्गज अधिगमज, दुसरा भेद केला सराग सम्यक दर्शन आणि वितराग सम्यक दर्शन. चारित्राच्या मुख्यतेने हे कथन केल्या गेलं. तिसरा भेद केला निश्चय सम्यक दर्शन किंवा व्यवहार सम्यक दर्शन. निश्चय सम्यक दर्शनामध्ये केवळ आत्मानुभूती प्रधानता ठेवून जे कथन केलं आणि त्या आत्मानुभूती सोबत जो व्यवहार असतो, जी काही परिणती जीवनात असते, त्याकडे लक्ष देऊन जेव्हा कथन केल्या जातं तेव्हा त्या सम्यक दर्शनाला व्यवहार सम्यक दर्शन म्हटल्या जातो. आणि ज्या वेळेला तो आत्मानुभूती पाहतो, बाकी व्यवहाराला गौण करतो, निराकरण करत नाही, कारण निराकरण होऊ शकत नाही. जर आम्ही काढूनच टाकलं तर आमचा तो एकांत आहे. आमचं दर्शन जे आहे हे अनेकांतात्मक आहे. ज्या वेळेला एकच गोष्ट आम्ही त्याच्या अनेक प्रवृत्तीच्या रूपात बघितली, तो चालतो कसा, तो बोलतो कसा, तो भक्षाभक्षाचा विवेक जीवनात कसा ठेवतो, त्याच्या परिणामांमध्ये
किती मंदता आहे, तो दयाळू आहे की नाही, या सगळ्या गोष्टींवरून ज्या वेळेला तो सम्यक्त्वी आहे की नाही हे ठरवल्या जातं, तेव्हा त्याला व्यवहार सम्यक दर्शन म्हटल्या जातं. आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टींना गौण करून त्याला स्वतःविषयीचा आत्मविश्वास की मी परमात्मा बनू शकतो, मी आत्मा आहे, हा प्रगाढ विश्वास आहे की नाही, ही एकच गोष्ट पाहून आणि बाकीच्या गोष्टीला गौण करून जेव्हा कथन केल्या जातं, तेव्हा त्या श्रद्धेला निश्चय सम्यक दर्शन म्हटल्या जातं. इथपर्यंत प्रकरण आपण बघितलं. यावर कुणाला काही प्रश्न असेल या भेदांबद्दल तर विचारू शकता. दोन प्रकारे तीन दृष्टिकोनातून भेद लावले आपण. एक पहिला निसर्गज अधिगमज, दुसरं सराग सम्यक दर्शन, वितराग सम्यक दर्शन, आणि तिसरं निश्चय सम्यक दर्शन आणि व्यवहार सम्यक दर्शन. ठीक आहे. पुढे सांगतात श्रद्धानम द्विविधम झालं. आता श्रद्धान त्रिधा, तीन प्रकारचं आहे. त्रिधा म्हणजे कोणतं तीन प्रकार आहे, तर भावाच्या अपेक्षेने जीवाचे असाधारण भाव, मुख्य भाव 5, औपशमिक, नंतर क्षायिक, क्षायोपक्षमिक, औदयिक आणि पारिणामिक क्रम दिलेला आहे तत्वार्थ सूत्रात. औपशमिक क्षायिकौ भावौ मिश्रश्च जीवस्य स्वतत्व मौदयिक पारिणामिकौ च, म्हणून क्रम हा पाहिला. औपशमिक, क्षायिक, क्षायोपक्षमिक, औदयिक आणि पारिणामिक हे जीवाचे 5 भाव आहे. या 5 भावांपैकी औपशमिक, क्षायिक आणि क्षायोपक्षमिक या 3 भावांच्या कथनातून जेव्हा श्रद्धा गुण आम्ही बघितला, एकच श्रद्धा गुण बघण्याचे विविध दृष्टिकोन, त्याच सम्यक दर्शनाला आम्ही ते कर्माच्या उपशमात झाले आहे का, म्हणजे अंतरंग निमित्त कारणाच्या अपेक्षेने पाहिलं, त्यावेळेला त्या सम्यक दर्शनाला आम्ही औपशमिक सम्यक दर्शन म्हटलं. जेव्हा कर्माचा क्षयपूर्वक सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे, तेव्हा त्या सम्यक दर्शनाला क्षायिक सम्यक दर्शन म्हटलं. आणि तिसरं, जेव्हा कर्माचा क्षयोपशम होऊन सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे, तेव्हा क्षयोपक्षमिक सम्यक दर्शन म्हटलं. म्हणून भावांच्या माध्यमातून हे 3 प्रकारचे भेद सम्यक दर्शनामध्ये केले. पहिलं औपशमिक सम्यक दर्शन. औपशमिकाबद्दल काल आपण बोललो की 3 करण झाले, अधःकरण, अनिवृत्तीकरण, अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. आणि अनिवृत्तीकरणानंतर कर्मामध्ये उपशम करून, उपशम करणं याचा अर्थ कर्म सत्तेत तर आहे, पण त्या परिस्थितीत ते उदयात नाही, अशी व्यवस्था करणं. अशा प्रकारे जेव्हा केल्या गेलं, तेव्हा मिथ्यात्व विरहित दशा जी त्यांनी अनुभवली, तो श्रद्धा गुण औपशमिक सम्यक दर्शन म्हटल्या गेला. त्याला औपशमिक सम्यक दर्शन म्हणायचं, कारण कर्माचा उपशम असताना हा सम्यक दर्शन पर्याय प्रगट झाला. दुसरं क्षायिक सम्यक दर्शन. जेव्हा सम्यक दर्शनाला बाधक असणाऱ्या कर्मांचा क्षय झाला. सम्यक दर्शनासाठी बाधक कर्म कोणतं आहे? 148 प्रकृतींपैकी सम्यक दर्शनासाठी बाधक असणारे कर्म किती आहे?
सम्यक दर्शनासाठी बाधक असणारे कर्म आहे. एक पहिलं मिथ्यात्व, दुसरं मिश्र म्हणजे सम्यक्त्व मिथ्यात्व मिश्र कर्म आणि सम्यक्त्व प्रकृती. आणि 4 अनंतानुबंधी कषाय. अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ हे 4 कषाय. म्हणजे जर सम्यक्त्व प्राप्त करायचं असेल तर या 7 कर्म प्रकृतींवर आम्हाला विचार करावा लागतो. या 7 प्रकृती उदयात नको. यापैकी सम्यक प्रकृती असेल तर पुढे येणार आहे, क्षायोक्षमिक होईल. पण 6 प्रकृती तर ह्या उदयात अजिबात नको. यामुळे आमच्या सम्यक्त्वात अडसर येणार आहे, बाधा येणार आहे. म्हणून कुणी सम्यक्त्वाला बाधक कर्म कोणतं तर या 7 कर्म प्रकृती. या 7 कर्म प्रकृतींचा ज्या वेळेला क्षय होईल तेव्हा जीवाला क्षयिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. म्हणजे काय झालं, हे अंतरंग निमित्त कारण होतं, हे अंतरंग निमित्त कारण आता राहिलं नाही. म्हणून जीवाचा स्वभाव प्रगट झाला. स्वभाव परातून आला नाही, हा त्याचा स्वतःचा निज स्वभाव आहे. पण या स्वभावावर कर्माचं पटल होतं. हे पटल पूर्णांशाने आता दूर झालं. उपशमामध्ये काही काळासाठी दूर झालं होतं, क्षयामध्ये हे कर्मपटल पूर्णतः नष्ट झालं, फक्त 7 प्रकृतींचं. आणि जीवाला श्रद्धा गुण क्षायिक रूपात प्रगट झाला. याचा अर्थ आता त्याला श्रद्धा गुण अनंत काळपर्यंत स्वभाव रूपच त्याचा राहणार आहे. क्षायिक सम्यक्त्वाची त्याला प्राप्ती झाली. हा दुसरा भेद. आणि तिसरा क्षायोपक्षमिक सम्यक्त्व. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वामध्ये बाधक कर्म आता आपण बघितलं. सम्यक्त्वासाठी बाधक असणारं कर्म 7 प्रकारचं. या 7 कर्म प्रकृतींपैकी मिथ्यात्व आणि मिश्र म्हणजे सम्यक्त्व मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4 यांच्या सर्वघाती स्पर्धकांचा जेव्हा उदयाभावी क्षय असेल, म्हणजे वर्तमान काळी उदय येण्यायोग्य या 6 प्रकृतींचा उदयाभावी क्षय, भविष्यकाळी उदयात येण्यायोग्य या 6 कर्म प्रकृतींचा सद्वस्थारूप उपशम आणि वर्तमान काळात सम्यक प्रकृतीचा उदय, अशी कर्माची अवस्था असताना जीवाला जो श्रद्धा गुणाचा पर्याय प्रगट होईल त्याला सम्यक क्षायोपक्षमिक सम्यक दर्शन म्हणायचं. यामध्ये जी सम्यक प्रकृती आहे ही सम्यक प्रकृती जीवाच्या श्रद्धा गुणामध्ये समलता निर्माण करते. म्हणजे या प्रकृतीच्या उदयामुळे जीवाचं सम्यक दर्शन किंचित अंशाने बाधक बनलेलं आहे. म्हणजे यामध्ये चल मल अगाढ असे दोष आलेले आहे. सम्यक प्रकृतीचं कार्य काय तर जीवाच्या श्रद्धेमध्ये किंचित न्यूनता आणणं, परिपूर्ण न होऊ देणं. पण असंही करत नाही की जीवाला सम्यक्त्व असणार नाही, म्हणजे सम्यक्त्व पूर्ण नष्ट करण्याचं सामर्थ्य तिचं नाही. सम्यक्त्व तर जीवाला आहे, पण या सम्यक्त्वामध्ये किंचित तऱ्हेचे असे दोष लागलेले आहे. जसं मला माझ्या मंदिरात जायचंय, माझ्या मंदिरात म्हणजे मी नेहमी जाते त्या मंदिरात मला जायचंय. आता मंदिर वितरागतेचं मंदिर सर्वत्र समान आहे, पण कधी कधी आम्ही असं मानतो, हा झाला दोष. किंवा कधी कधी आमच्या मनामध्ये विनाकारण असा भाव येतो की आम्हाला खूप अस्वस्थता वाटत आहे, शांती वाटत नाही, म्हणून शांतीनाथ स्वामीचे आम्ही जाप्य दिले पाहिजे. ठीक आहे, आमचं सम्यक्त्व खंडित त्यांनी होत नाही. पहिल्यांदा तर हा मुद्दा लक्षात घ्यायचा की जर आम्ही शांतीनाथ स्वामीचे जाप्य दिले आणि आमच्या मनाला प्रसन्नता वाटली
आणि मग म्हटलं की हे मिथ्यात्व आहे काय, तर हे मिथ्यात्व नाही, पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. यामध्ये आमच्या श्रद्धेमध्ये किंचित दोष आलेला आहे, पण तो अनाचारापर्यंत नाही. किंचित समलता आलेली आहे की माझ्या मनामध्ये हा भाव आला की या स्तोत्राला किंवा या पाठाला किंवा या मंत्राला म्हटल्यामुळे मला एक प्रसन्नतेचा अनुभव येतो आणि म्हणून मी ते म्हणते. पण यांनी माझं सम्यक्त्व बाधित झालं नाही. सम्यक्त्व कायम आहे, पण कायम असूनही किंचित त्याच्यामध्ये दोष लागलेला आहे. जसा चेहरा तर स्वच्छ आहे, पण चेहऱ्यावर एखादा चंदनाचा टिळा लागलेला आहे किंवा काजळाचा बोट लागलेला आहे, किंचित पुसट, तर त्यांनी आमचा चेहरा इतका विकृत दिसत नाही, पण आहे दोष. तशा प्रकारचा हा दोष त्या ठिकाणी घडतो की पार्श्वनाथ स्वामीची आराधना, एखादं संकट आलं तर आम्ही पार्श्वनाथ स्वामीची भक्ती केली, दूर झालं तर आम्हाला वाटलं पार्श्वनाथ स्वामींच्या स्तोत्रामुळे माझं संकट दूर झालं. निमित्त नैमित्तिक संबंध हा असा असू शकतो, परंतु आमच्यावरची बाधा जी दूर झालेली आहे ती प्रत्येकाच्या उपादानगत योग्यतेने झालेली आहे. त्याला ते निमित्त कारण मिळालेलं आहे आणि आमची श्रद्धा देखील थोडीफार तशा प्रकारची हल्ली आहे, विचलित झाली आहे, पण आमचं सम्यक्त्व समूळ नष्ट झालेलं नाही. हा भाव आम्हाला समजायचा आहे. आणि पंचम काळात तसंही कोणतं सम्यक्त्व राहत असेल तर ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्वच टिकू शकतं. त्यामुळे असं थोडंसं आमच्या मनामध्ये भाव येत असेल तर आम्ही असं मानू नये एकदम की माझा मिथ्यात्वाचा जोर आहे. आम्हाला किंचित समलता आहे बा, आणि तोही दोष आहे, तोही मला दूर करायचा आहे, माझ्या उपादानात आहे तसं घडणार आहे, हा भाव तिथे ठेवायचा आहे. तर असं हे तिसरं सम्यक्त्व क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे. म्हणून 3 तऱ्हेचे सम्यक्त्व या दृष्टिकोनातून आपण बघितले. आता इथे परत सांगितलं दशविधम, नंतर दशविध येणार आहे, पण दशविधच्या आधी मार्गणा अपेक्षेनी जर आम्ही सम्यक्त्वाचे भेद पाहिले तर सम्यक्त्वाचे 6 भेद मार्गणा अपेक्षेनी 24 स्थानामध्ये सांगितल्या गेलेले आहे. किंवा गोमटसारादी ग्रंथ जर आम्ही उघडले तर मार्गणा अपेक्षेनी आम्हाला सम्यक्त्वाचे 6 भेद मिळतात. 6 भेद म्हणजे त्याच्यामध्ये जीवाची समीचीन श्रद्धा आणि विपरीत श्रद्धा अशा तऱ्हेने अंतर्भूत करून हे 6 भेद होतात. कोणते तर मिथ्यात्व, सासाधन, नंतर सम्यक्त्व मिथ्यात्व, औपशमिक, क्षायिक आणि क्षायोपशमिक, हे 6 भेद अशा तऱ्हेने होतात. मिथ्यात्व म्हणजे पाहिलं आपण, मिथ्यात्व म्हणजे जीवाची विपरीत श्रद्धा, विपरीत अभिनिवेश, परकर्तृत्व, परभोक्तृत्व, अहंकार, ममकार हे जीवनात असणं, याचं नाव आहे मिथ्यात्व. मिथ्यात्वाला समजायचं असेल तर आम्ही सदा परकर्तृत्व घेत राहतो का, हे सगळं माझ्यामुळे झालं, मी आहे म्हणून हे चालतं, हा भाव कसा आहे, परकर्तृत्वाचा आहे, मिथ्यात्व आहे. मी शिकवलं म्हणून सगळ्यांना आलं, हा भाव माझ्यात असेल तर हे मिथ्यात्व आहे. पहिलं विपरीत श्रद्धा नको, मिथ्यात्व. दुसरं सासाधन, जेव्हा हा जीव प्रथमोपशमासापासून च्युत होऊन अनंतानुबंधीच्या उदयाने खाली पतित होतो त्यावेळेला तो सासाधन अवस्थेत असतो. प्रथमोपशम सम्यक्त्वापासूनच तो च्युत झालेला असतो आणि अनंतानुबंधीचा उदय असतो. यावेळेला त्याला मिथ्यात्वाचा उदय नाही, पण अनंतानुबंधीचं कार्य द्विविध रूपाचं आहे, त्यामुळे तो सम्यक्त्वी देखील म्हटल्या जात नाही. अशी ही सासाधन नावाची दुसरी श्रद्धा गुणाची भूमिका. तिसरी भूमिका की ह्या जीवाला जेव्हा सम्यक्त्व मिथ्यात्व या प्रकृतीचा उदय असतो त्यावेळेला ह्या जीवाचे परिणाम न सम्यक्त्व रूप आहे
न मिथ्यात्व रूप आहे. अशी मिश्र अवस्था दही गुळाप्रमाणे अशी मिश्र अवस्था असते. तो त्याचा परिणाम श्रद्धा गुणाचा असा सम्यक्त्व मिथ्यात्व रूप म्हटल्या जातो. म्हणून मार्गणा अपेक्षेने हे 6 भेद पण आम्ही पाहू शकतो. नंतर सांगितलं दशविधम. हे सम्यक्त्व 10 तऱ्हेचं आहे. गुणभद्र आचार्यांनी पहिल्यांदा 10 या म्हणजे सम्यक्त्व भेदांना इंट्रोड्यूस केलेलं आहे. याच्या आधी कोणत्याही आचार्यांनी सम्यक्त्वाचे हे 10 भेद सांगितलेले नव्हते. गुणभद्र आचार्यांनी सम्यक्त्वाचे हे 10 भेद केलेले आहे. ते पुढे येणारच आहे सूत्रामध्ये, म्हणून या ठिकाणी डिटेल घेणार नाही. नंतर मौढ्यादी पोढम सदा मूढता. जे मौढ्यादी म्हटलं तर मूढता आदी 25 दोषांनी रहित असं सम्यक्त्व जीवनात पाहिजे. तर 25 दोष आहे सम्यक्त्वाचे. ते 25 दोष कोणते? तर त्यासाठी आम्हाला रत्नकरण श्रावकाचार बघावं लागेल की आचार्य समंतभद्र आचार्यांनी कोणते 25 दोष सांगितलेले आहे. कारिका तर वेगळी येईल, मी दुसरी कारिका सांगते. मूढत्रयम मदाश्च अष्टौ तथा अनायताना दीक्षट अष्टौ शंकादयाश्चेती दृग्दोषा 25. हे 25 दोष. मूढत्रयम 3 मूढता, अष्टमद 8 प्रकारचा मद म्हणजे गर्व करणं, उन्मत्त होणं, आणि अनायतनादी षट 6 अनायतन. आयतन याचा अर्थ धर्माचं स्थान आणि अनायतन याचा अर्थ जे धर्माचं स्थान नाही त्याला म्हणायचं अनायतन. नंतर अष्टौ शंकादयाचे ती शंकादी 8 दोष. दृग्दोषा हे सम्यक दर्शनाचे 25 दोषा. हे 25 दोष सम्यक दर्शनाचे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. यावर परत उद्या डिटेल पाहू आणि आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.